हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुमच्यासोबत सुरमई फ्राय आणि सुरमई करी अशा दोन रेसिपी शेअर करत आहे. तर सर्वात अगोदर हाफ के-जी सुरमई आणली होती, तर तिला मी वॉश करून घेतली 2 ते 3 वेळा. आणि त्यानंतर तिला मॅरिनेट करण्यासाठी त्याच्यामध्ये मी हळद टाकली. त्यानंतर मीठ घेतलं अर्धा चमचा आणि ते पण त्याच्यामध्ये टाकलं आणि अर्धा लिंबू चिरून ठेवलं तर ते पिळून घेतलं पूर्ण. आणि मॅरिनेट करण्यासाठी मी तिला अर्धा तास ठेवलं. आणि त्यानंतर मग मी फिश करी बनवण्यासाठी मी मसाला बनवून घेतला. ते कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, धणे वगैरे सगळं मी गरम करून भाजून घेतलं. आणि त्यानंतर मी त्याची पेस्ट बनवली आणि तिला तेलामध्ये टाकलं आहे. त्यानंतर मी गरम मसाला टाकत आहे, लाल तिखट टाकलं. त्यानंतर मी धणेपूड टाकली, परत फिश करी मसाला टाकला, परत गरम मसाला टाकला आणि तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं. आणि बाजूलाच गरम पाणी करायला ठेवलं होतं आणि मी 3 पीस टाकले त्याच्यामध्ये सुरमईचे. जास्त पीस आम्ही खात नाही करीमधले, म्हणून मी त्याच्यामध्ये फक्त 3च पीस टाकले आणि बाकीचे सर्व मी फ्राय करणार आहे. तर त्याच्यामध्ये लास्टला मी मीठ टाकून घेतलं चवीनुसार. तर सुरमई करी रेडी झाली आहे. त्यानंतर मी सुरमई फ्राय करायला घेतली. तर त्यासाठी मी अद्रक लसूण पेस्ट, बेसन पीठ, धने पावडर, मीठ आणि लाल तिखट असं मिश्रण बनवून घेतलं आणि एकत्र करून प्रत्येक पीसला ते लावून घेतलं. तर प्रत्येक पीसला मागून पुढून सर्व लावून घेतला मसाला. तर हे सर्व लावून झालं आहे. आणि त्यानंतर मग मी तव्यामध्ये तेल ओतलं आणि बाजूलाच रवा ठेवला होता, त्याच्यामध्ये ते एक पीस टाकला आणि ते फ्राय करण्यासाठी तेलामध्ये टाकून दिलं. गोल्डन कलर होईपर्यंत खालून भाजून घेतल्यानंतर पलटी केल्या त्या एक पीसला. आणि जे पीस थोडे शिजले आहेत त्यांना मी साईडला काढून ठेवलं आणि जे दुसरे पीस आहेत त्यांना मी त्याच्यामध्ये टाकलं तेलामध्ये. तर सर्वांना आलटून पलटून शिजवत राहायचं जोपर्यंत व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत. तर 15 ते 20 मिनटं लागतात व्यवस्थित भाजायला ते. आणि त्यानंतर बाकीचे पण टाकून घेतल्या पीस आणि जे भाजून झाले होते त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेतलं. तर असं करत सर्व जे पीस आहेत ते भाजून घ्यायचे व्यवस्थित. फिश फ्राय आणि फिश करी दोन्ही रेडी झालं आहे.